इराणचा इस्रायलवर मिसाईल हल्ला. इस्रायलच्या बेरूतवरील हल्ल्याला इराणचं सडेतोड उत्तर. आखाती युद्ध पुन्हा भडकणार. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली युद्धबंदी मोडण्याच्या मार्गावर आहे. कारण मध्य पूर्वेतील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. इस्रायलकडून लेबनॉनच्या राजधानी बेरूतवर भीषण हल्ले करण्यात आले. इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये असलेल्या हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य केल्यानं इराणनं थेट इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. लेबनॉनवरील इस्रायली हल्ले थांबवण्यासाठी इराणनं इस्रायलवर हवाई हल्ले केले. विशेष म्हणजे इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन करत पलटवार न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र इस्रायलनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा सल्ला नाकारत इराणवर हल्ले चढवले. इस्रायलनं इराणच्या 4 शहरांवर हवाई हल्ला केला. या कारवाईत तेहरान, इस्फहान, तब्रीज आणि मेहराबाद मधील 15 पेक्षा जास्त लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं. इतकंच नव्हे तर इस्रायलनं इराकच्या सुलेमानिया प्रदेशातील इराण विरुद्ध कुर्द गटाच्या तळांवरही हवाई हल्ले केले. इराण आणि इस्रायल यांच्यातील हल्ले पुन्हा सुरू झाल्यानं होर्मुझ जलमार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हवाई हल्ले तत्काळ थांबवावेत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावलंय. इतकंच नव्हे तर आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्यास इस्रायल, अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना लक्ष्य करण्याचा इशारा इराणनं दिला. तर येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलची सागरी नाकेबंदी करण्यासाठी बाब-अल मंदेब जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे पुढील काळात इराण इस्रायल संघर्षामुळे आखातात पुन्हा युद्धाचा भडका उठण्याची भीती आता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.